शिक्षण आले दारी, ज्ञानगंगा नांदेल घरोघरी. ज्ञानगंगा. नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 ज्ञानगंगा या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत विनय गोसावी सर इथे उपस्थित आहेत. विनय गोसावी सर कॉर्पोरेट ट्रेनर, हॅपीनेस कोच आणि हील युअर लाईफ इंटरनॅशनल सर्टिफाईड ट्रेनर म्हणून ओळखले जातात. त्यांचं आपण स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर, खूप खूप स्वागत तुमचं आजच्या ह्या एपिसोडमध्ये. नमस्कार, थँक्यू सो मच. सर आपल्याला गाईड करणार आहेत म्हणजे आपण पॉझिटिव्ह कसं राहिलं पाहिजे याच्यावरती. आजकाल आपण बघत आलो आहोत की बऱ्याचशा अशा अप्स अँड डाऊन्स फेजमधून एखादा पर्सन जात असतो. तर पॉझिटिव्ह राहणं कितपत महत्त्वाचं आहे, याचा आपल्या लाईफवरती एक पॉझिटिव्ह वेनी कसा परिणाम होतो ह्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. आणि असे काही टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहोत ज्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सरांबद्दल आणखीन थोडीशी माहिती मला तुम्हाला द्यायला आवडेल. तर सरांचे 1000 पेक्षा अधिक कॉर्पोरेट ट्रेनिंग्स त्यांनी दिले आहेत. त्यानंतर यूथ स्टुडंट्स, अशा स्टुडंट्ससाठी वगैरे पण त्यांनी भरपूर लेक्चर्स वगैरे दिले आहेत. आणि आणखीन त्यांच्याबद्दल माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर आणखीन थोडंसं तुमच्याबद्दल. हो, नक्की. तर सर्वप्रथम स्पीड 24चे मनपूर्वक आभार आणि सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे सर्व वर्ष तुम्हाला आरोग्याचं, आनंदाचं जाऊ. मी गेली काही वर्ष सॉफ्ट स्किल ट्रेनिंग बरोबरच लाईफ एनरिचमेंट कार्यशाळा घेतो. लाईफ एनरिचमेंट म्हणजे काय आहे की बऱ्याचदा आपल्या जगण्याचा फोकस हा केवळ शारीरिक आणि मनोरंजन इथपर्यंत मर्यादित राहतो. पण त्याचबरोबर भावनिकरित्या ज्यावेळी आपण अस्वस्थ होतो, सगळ्या काही चांगल्या गोष्टी असल्या तरीही बऱ्याचदा भावनिकरित्या आपण इम्बॅलन्स झालो तर स्ट्रेस येतो, टेन्शन येतं आणि चॅलेंजेस तयार होतात. सो बेसिकली इमोशनल वेलबिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि चौथा पैलू जो बऱ्याचदा निग्लेक्टेड असतो तो म्हणजे एनर्जी लेवलचा, किंवा ज्याला आपण स्पिरिट लेवलला म्हणतो, की आत्मिक समाधान मिळणं. कधी कधी वरवरच्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान वाटतं पण आतून पोकळी जाणवते. तर हॅपीनेस कोचिंगमध्ये आपण बॉडी, माइंड, हार्ट, स्पिरिट या चारही लेवलला अलाइनमेंट, जशी गाडीची आपण व्हील अलाइनमेंट करतो तसं आपल्या अस्तित्वाची अलाइनमेंट कशी करायची यावर आपण चर्चा करतो. ॲब्सोल्युटली. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वप्रथम हील युअर लाईफ हा कन्सेप्ट काय आहे, म्हणजे याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगू शकता? हो, नक्की. सो हील युअर लाईफ, जसं नावच सांगतं इंग्रजीमध्ये, ज्याला आपण हील म्हणजे बरं करणं किंवा त्याला सावरणं. तर बेसिकली लुईस हे यांच्या संकल्पनेवर आधारित ही गोष्ट आहे की लुईस हे
यांचं थोडक्यात सांगायचं झालं तर एक महिला अमेरिकन जिच्या 40 वर्षापर्यंत आयुष्यामध्ये अनेक आव्हानं आली, अनेक चॅलेंजेस आली आणि एका महिलेबाबत ज्या ज्या वाईट गोष्टी घडू शकतात वेगवेगळ्या स्तरावर सगळ्या त्या तिनं अनुभवलेल्या आणि तिला वाटत होतं की याच्या पलीकडे माझं असं अस्तित्व काय असणार नाही. पण जेव्हा तिला ही कॉन्सेप्ट कळाली की जर आपण विचार बदलले तर आपण आपल्या धारणा बदलल्या तर आपलं आयुष्य बदलू शकतं, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये तिनं ते फॉलो करायला चालू केलं जे तिनं ऐकलेलं छोट्या छोट्या गोष्टी आणि तिला खूप चांगले रिझल्ट यायला लागले आणि त्या दरम्यान तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. पण तिनं हे ओळखलं की हा कॅन्सर फक्त आजार नाही, हा मला जे काही सप्रेस्ड इमोशन्स आहेत, माझं अँगर आहे, राग, भीती, अपराधीपणाचा भाव, हे सगळं कुठंतरी दाबलं गेलंय आणि ते रिलीज केलं तर हा पॅटर्न पण कदाचित बदलू शकेल. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये तिनं तो पॅटर्न बदलायला चालू केलं. डॉक्टरनी तिला फक्त 6 महिने दिलेले आणि त्या कालावधीत शी कुड क्युअर हर कॅन्सर आणि इतकंच नाही, तिनं 72 देशात हजारो लोकांपर्यंत हे काम पोहोचवलं. सो बेसिकली हील युअर लाईफ म्हणजे काय की आपले विचार आणि आपले इमोशन्स याचा एक पॅटर्न झालेला असतो. 2020चेच विचार मी 2021 मध्ये घेऊन येतो, तेच पुढे कंटिन्यू होतात, वर्ष नवीन येतं पण विचारांचा पॅटर्न जो आहे तो तोच राहतो. त्यामुळे हे पॅटर्न जर मला बदलायचे असतील तर मला नेमकं सगळे विचार बदलायची गरज नाही. ऑन एन ॲव्हरेज आपण 60,000 विचार करतो ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक माणूस, पण सगळे विचारांचं अनालिसिस करायला लागलं तर टू मच अनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस, तर ते बदलायची आपल्याला गरज नाही. पण कुठले मला ब्लॉक करतायत माझ्या समृद्धीकडे, मग ते आरोग्य असेल, नाती असतील, आनंद असेल, आणि ते आयडेंटिफाय करून ते शिफ्ट करण्याचे काही सिंपल प्रोसेसेस आहेत ज्याद्वारे आपण हॅपीनेस आणि ओव्हरऑल समृद्धीकडे जाऊ शकतो. खरंय. आणि बऱ्याचशा वेळेला म्हणजे जॉब प्रोफाईलमध्ये बऱ्याचशा स्ट्रेस लाईफमध्ये पर्सन जात असतो, लेडीज असो किंवा जेंट्स, स्टुडंट सुद्धा अभ्यासामुळे ते एका फेज मधून जात असतात, तर अशा वेळेला हे खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. खरंय. आणि त्यानंतर लाईफ एनरिचमेंट प्रोग्राम जो आहे तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घेतलं जातं? ओके, सो बऱ्याचदा आम्ही इंडस्ट्रीजमध्ये जसे किर्लोस्कर आहे, JSW आहे, महाराष्ट्र पोलीस आहे, अशा वेगवेगळ्या स्तरावर आम्ही कार्यशाळा घेतो. हे आढळून आलेलं आहे की एम्प्लॉई जेव्हा कामाला जातो आणि तो ज्यावेळी कामावरून येतो तो वेगवेगळा घरचा स्ट्रेस घेऊन ऑफिसला जातो, ऑफिसचा स्ट्रेस घेऊन घरी येतो. आणि फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे की समजा इंडस्ट्री आहे, समजा फॅक्टर्स ऑफ इतर प्रोडक्शन आहे, पण एक माणूस हा आहे की ज्याच्यामध्ये मोटिवेशनची गरज आहे, ज्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. जर तो संतुलित असेल मानसिकरित्या, शारीरिकरित्या, जर त्याच्या भावना बॅलन्स्ड असतील तर तो जास्त प्रोडक्टिव्ह असू शकतो. अमेरिकेच्या एका रिसर्च प्रमाणे एम्प्लॉईजना हार्ट अटॅक येण्याचं जास्तीत जास्त प्रमाण सोमवारी आढळलं, कारण त्यांना जसं लहान मुलांना पोटात दुखतं शाळेत जायला, तसं बऱ्याच एम्प्लॉईजना भीती वाटते कामाला जाण्याची. भीती असं ती लहान मुलांसारखी नाही, पण एक इनसिक्युरिटी, एक प्रेशर असतं. सो आम्ही वर्कशॉप जे घेतो लाईफ एनरिचमेंटचे, त्यामध्ये त्या एम्प्लॉईला एक माणूस म्हणून पहिल्यांदा ट्रीट करणं, त्याचं वैयक्तिक, कौटुंबिक आणि मग कार्यालयीन जीवन हे जर नीट बॅलन्स झालं तर मग, आणि रिसर्च हे सांगतो की जे लोक हॅपी आहेत, जे लोक स्ट्रेस कमी असलेले, त्यांची 25 ते 30% कार्यक्षमता जास्त असते जेव्हा ते स्वतःशी अलाइंड असते. जर मी प्रेशरमधून गेलो तर मी आणखीन कन्फ्युजन तयार करेन, आणखीन एरर्स माझ्याकडून होतील. पण ज्यावेळी मी फोकस्ड असेल, माझ्या कामाची आवड मी निर्माण केलेली असेल, तर माझा स्ट्रेस कमी असेल, माझे रिजेक्शन कमी होतील, माझे परस्पर व्यक्तींमधील संबंध देखील चांगले असतील, आणि घरी जाताना म्हणते तो एक पॉझिटिव्हिटी घेऊन घरी जाईल. अशा वेगवेगळ्या कार्यशाळा आपण ऑफर करतो. तर यातली एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही व्ह्युअर्ससाठी आमच्या काही घेऊ शकता का आता ह्या मोमेंटला? ओके, नक्कीच. बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत पण अगदी सहज घेता येण्यासाठी, सहजची घेता येईल आणि व्ह्युअर्स सुद्धा पटकन इम्प्लिमेंट करू शकतील, जी त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी. ओके, तर आता नवीन वर्ष येतच आहे. नवीन वर्षात आपण प्रत्येक जण वेगवेगळे संकल्प करत असतो. तर मी सर्व दर्शकांना विनंती करेन की जिथे आहात तुम्ही तिथे थोडंसं रिलॅक्स बसा आणि काही क्षणासाठी तुमचे डोळे बंद करा. आणि या डोळे बंद केलेल्या स्थितीमध्ये नाकाद्वारे हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू दीर्घ श्वास सोडा. आणि आत्ताचा जो विचार आहे त्याला थोडंसं पॉज करून एक प्रश्न करा की हा विचार जो काही माझ्या मनात आत्ता आहे किंवा गेल्या काही मिनिटांपूर्वी होता, तर हा विचाराची क्वालिटी माझ्या आयुष्याच्या क्वालिटीला सुधारण्यासाठी आहे का तो खालती आणतो. आणि
हळूहळू जो काही विचार असेल त्यावर जास्त चिंतन करायची गरज नाही. जस्ट फोकस करत व्हिज्युअलाइज करायचंय, डोळ्यासमोर दृश्य आणायचंय दीर्घ श्वास घेत, की माझं माझ्या भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण आहे. मी माझे विचार बदलू शकत आहे. माझं आरोग्य आणि प्रतिकारशक्ती उत्तम आहे. मी जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार करतो. मी स्वतःवर प्रेम करतो. मी जे जे संकल्प चांगल्या आयुष्याचे करत आहे ते प्रत्यक्षात आणण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. आणि जे काही तुम्हाला सकारात्मक स्वयंसूचना, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे तुम्ही स्वतःला सांगू शकता. आणि ते फील करणं की ते घडत आहे, फक्त ते स्वतःच्या मानसिक समाधानासाठी नाही. प्लीज फील इट, प्लीज एनग्रॉस इन दॅट थॉट. त्या विचारामध्ये आपण संलग्न होत आहे. आणि हळूहळू दीर्घ श्वास घेत तुम्ही पुन्हा वर्तमान स्थितीत येऊ शकता. कारण बऱ्याचदा हळूहळू तुम्ही डोळे उघडू शकता. बऱ्याचदा आपल्याला रिलॅक्स होणं म्हणजे अपराधीपणा वाटतो. पण रिसर्च असा सांगतो सुप्त मनाचा की ज्यावेळी आपण रिलॅक्स होऊन स्वतःला पॉझिटिव्ह स्वयंसूचना देतो, अफर्मेशन्स करतो, त्याची वस्तुस्थितीमध्ये उतरण्याची शक्यता जास्त वाढते. कारण क्रिएटिव्हिटी ही रिलॅक्स असताना जास्त काय म्हणतो फलद्रूप होत असते. खूप छान ही ऍक्टिव्हिटी होती आणि याचा Thank you. नक्कीच म्हणजे इफेक्ट जाणवत होता. म्हणजे ते आपण जेव्हा रिलॅक्स माइंड करण्यासाठी अशा Right. काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही ह्या वर्कशॉप्स थ्रू घेता. येस. अनेक ट्रेनिंग्स तुम्ही दिली आहेत. हो. म्हणजे 5000च्या हून अधिक स्टुडंट्स आहेत, युथ आहे किंवा Yes. कॉर्पोरेट NGOज आहेत. तर यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला म्हणजे त्यांना जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा त्यांचे फीडबॅक्स कसे असतात? राईट. खूप वेगळा आणि चांगला अनुभव कारण असतो. म्हणजे प्रत्येक टाईपचे पर्सन्सना तुम्ही भेटता, तर हो. तुमचा एक अनुभव त्याच्यातला. खरंय, वेगवेगळे अनुभव आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर बरंच मी महाराष्ट्र पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी अगदी अगदीच. DYSP पासून हो. ते करत असतो. कारण विशेष करून इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक प्रज्ञावंत पोलीस हा जो उपक्रम आहे, त्याशिवाय स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे. तर महत्वाची ही गोष्ट आहे की पोलीस क्षेत्र हे अतिशय तणावाचं आहे. आणि बऱ्याचदा त्यांना एक माणूस आणि व्यक्ती म्हणून स्वीकारणंच नव्हे की त्यांना सपोर्ट करणं, कारण ते देशासाठी कार्य करत आहेत. तसंच कर्मचारी देखील सगळं काही सोडून कार्यालयासाठी काम करतात. तर बेसिकली सगळ्यात महत्वाचा अनुभव चांगला मिळतो पैशाच्या पलीकडे जो मोजता येत नाही, तो म्हणजे की आम्हाला याची गरज होती, आम्हाला ब्रेकची गरज Correct. होती, कोणीतरी आम्हाला समजून घेत आहे. आणि त्याहून महत्वाचं मी स्वतःला वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागलो. Correct. कारण बऱ्याचदा समाज काय म्हणतो, घरातले काय म्हणतायत, कार्यालयात काय म्हणतात, त्यानुसार त्या लेबलनुसार आपण जगत असतो आणि ती चौकट आपण बदलायला तयार नसतो. हो. आणि त्यात स्वतःला ब्लेम करणं, त्यात Correct. स्वतःला नावं ठेवणं, क्रिटिसाइज करणं या भावनेत असतात. पण स्वतःतली ब्राईट साईड, स्वतःतली पॉझिटिव्हिटी ही ज्यावेळी त्यांच्या लक्षात येते की अरे माझ्यात इतके सुप्त गुण आहेत, मला इतकं चांगले गोष्टी जमतायत, तर ती एकदा त्यांच्या लक्षात आल्यामुळं आमचा रोल हा कॅटलिस्ट सारखा आहे. त्यांच्यामध्ये सगळं काही आहे, हो. फक्त त्यांना तो आरसा एक दाखवणं, bright मोटिवेशन side. देणं, Right. त्यांना एक मोटिवेशन आणि देणं आणि काही त्यांना टूल्स आणि टेक्निक्स देणं जे डेली ते फॉलो करू शकतील. Absolutely. कारण मोटिवेशन देखील एका लिमिट नंतर राहत नाही. पण काही तंत्र असतील, हा, काही हा. सहज सोपी पद्धती असतील, तर ते डेली ते रिच्युअल सारखे फॉलो करू शकतात आणि मग त्याचे रिझल्ट चांगले येतात. आणि या लॉकडाऊन मध्ये पण मी काही वर्कशॉप्स घेतले ऑनलाईन किंवा हे, अगदी लोकांचे सुसायडल टेंडन्सीपासून, डिप्रेशन पासून, फॅमिलीमध्ये काही इश्यूज होते. आणि यामध्ये महत्वाचं आहे की दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीनं भावनिक आणि आर्थिक समृद्धीविषयी कुठला सिलेबस नाहीये. थोडाफार व्हॅल्यू एज्युकेशनचा गोष्ट असेल, पण तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या होलिस्टिक अँगल Absolutely. सर्वांगीण विकासाला Yes. एक विषय म्हणून पण शिकवला किंवा मेंटली शिकला जेव्हा जातो. माणूस डिस्टर्ब असतो त्यालाही एक Right. पॉझिटिव्ह एनर्जी देणं आणि त्यांच्याशी नक्की. बोलणं ते पण इम्पॉर्टंट आहे. खरंय. ऍब्सोल्युटली. त्यानंतर हॅपीनेस कोचिंग बद्दल मला तुम्हाला हम्म. विचारायचं आहे की हॅपीनेस कोचिंग नेमकं काय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? ओके. हॅपीनेस हा आपण हॅपी न्यू इयर म्हणतो, हॅपी बर्थडे म्हणतो, बऱ्याच सगळ्या हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी सगळ्यासाठी आपण हॅपी लावतो. हॅपी आणि कारण का आनंदी राहणं हा आपला उपजत स्वभाव आहे. लहान मूळ जे छोटं मूल असतं ते दिवसातून 400 वेळा हसतं. ते लहानपणापासून आपल्याला आनंदी कसं व्हायचं शिकवलं गेलेलं नाही. दॅट इज इनबॉर्न टेंडन्सी. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत पण म्हटलं जातं आनंदमयोभ्यासात, की आपलं अस्तित्वच आनंदानं बनलेलं आहे.
पण ज्यावेळी आपण तात्पुरत्या गोष्टींकडून परमनंट हॅपीनेस शोधतो तिथं मग अपेक्षा भंग होतो. स्ट्रेस म्हणजे काय की वास्तविकता आणि जी अपेक्षा याच्यामध्ये जितका गॅप तितका तणाव जास्त येतो, एक्सपेक्टेशन अँड रियालिटी मधला. तर इन्स्टंट गोष्टीमध्ये हॅपीनेस आज बरंच ऍडव्हर्टाईज केला जातो की हे लावा तुम्ही असं दिसाल, हे खा तुम्हाला आनंद मिळेल, हा टीव्ही घ्या, गॅजेट्स थ्रू वगैरे. पण एका रिसर्चनुसार हे दिसतं की जर आपण कॉन्स्टंट गोष्टीच्या मागं लागलो तर आपल्याला इन्स्टंटली थोडी आनंदाची गोष्ट मिळणार नाही, पण लॉंग टर्म आपला आनंद टिकू शकतो. वरवरचा आनंद आहे तो फार काळ टिकणार नाही. याचा अर्थ असा नाही की मनोरंजन असलं नाही पाहिजे, पण लॉंग टर्म जो हॅपीनेस आहे, जसं एक रिसर्च आहे मार्शमॅलो इफेक्टमध्ये, त्यात लहान मुलांवर रिसर्च करण्यात आला की त्यांना सांगितलं की हे मार्शमॅलो नावाचा पदार्थ आहे, तर तुम्ही आत्ता खाल्लात तर तुम्हाला दुसरा मिळणार नाही, पण तुम्ही 15 मिनिटं थांबलात तर तुम्हाला दुसरा मिळेल. आणि त्या रिसर्चनुसार काही मुलांनी खाल्ला, काही नंतरांनी संयम दाखवला आणि खाल्ला नाही. काही वर्षानंतर त्यांच्यावर रिसर्च करण्यात आला आणि त्यात त्यांना आढळलं की जे लोक पेशन्स दाखवला, ज्यांनी थांबले आणि ज्यांना 2 मार्शमेलो हा पदार्थ मिळाला, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ जास्त चांगलं आहे, फॅमिलीमधलं, ऑफिसमधलं, सोसायटीमधलं. पण जे लगेच खाल्ला तर त्यांच्या लाईफ सायकलमध्ये जास्त चॅलेंजेस आलेले आहेत. आणि हल्ली टेम्पटेशन, बिंज, नेटफ्लिक्स, बिंज म्हणजे समोर आलं की तुटून पडलं. यामध्ये आपल्याला कुठेतरी पेशन्स, कुठेतरी कंट्रोल, सेल्फ कंट्रोल या गोष्टी कंट्रोल इम्पॉर्टंट. आणि हा गोष्टी ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो तर तो हॅपीनेस देखील दीर्घकाळ टिकतो. आणि त्याचे सिम्पल टेक्निक आहे. आणि या हॅपीनेसचं जसं मोठी बिल्डिंग हवी असेल तर पाया मजबूत पाहिजे, जसं झाड मोठं व्हायचं असेल तर मुळं, तसं आपल्या जीवनाच्या आनंदाचा पाया जर वैश्विक मूल्य असतील, वैश्विक तत्व असतील, तर दुःखी परिस्थितीत पण आपलं संतुलन आपण ढळू देणार नाही. तर एखादी मनाविरुद्ध घटना आणि लोक मग सुसायडल थॉट्सकडे जातात, डिप्रेशन किंवा ऍडिक्शनकडे जातात. त्याच्यासाठी हा प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्यांना जे तुम्ही कोचिंग घेता, त्यामध्ये वर्कशॉप जे तुम्ही घेता, तर ते कशा पद्धतीचे असतात आणि कशा पद्धतीने तुम्हाला कनेक्ट करू शकतात लोक? ओके, सो 2 पद्धतीने आपण हे वर्कशॉप ऑफर करतो. एक आहे जसं यू कॅन हील युअर लाईफचे वर्कशॉप्स आहेत, तर ते आपण ओपन वर्कशॉप घेतो ज्याच्यामध्ये पार्टिसिपंट येऊ शकतात आणि तो लिमिटेड ग्रुपसाठी असतो, कारण खूप डीपर इमोशन्स आपण रिलीज करतो आणि पॉझिटिव्ह शिफ्ट त्यामध्ये येतात. काही जे इंडस्ट्रीजचे वर्कशॉप होतात आपले, तर ते आपण ऑन साईटच घेतो, कारण त्यांची संख्या जास्त असते एम्प्लॉईजची वगैरे, आणि तिथे त्यांना सोयीचं पडतं. दुसरं एक आहे सध्याच्या याच्यामध्ये आपण ऑनलाईन वर्कशॉप ऑफर करतो की ज्याच्यामध्ये एक 15 डेजचा हॅपीनेस प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये सिम्पल, पॉवरफुल, प्रूव्हन टेक्निक्स आहेत जे अगदी नॉमिनल फीज मध्ये आहेत. आणि विशेष करून इंग्रजीमध्ये खूप कोर्सेस आहेत, पण वैश्विक जो रिसर्च झाला आहे ग्लोबली, तो मराठीमध्ये द्यायचा मी मॅक्झिमम प्रयत्न करतो. त्यामुळे मी विशेष करून मराठी कार्यशाळा ऑनलाईन आणत आहोत. तर त्यासाठी वैयक्तिक म्हटलं तर नंबर आणि हे डिटेल्स मिळतीलच आपल्या दर्शकांना, की त्यामध्ये ते कॉन्टॅक्ट करू शकतील, वेबसाईट पाहू शकतील, त्यात त्याचे डिटेल्स आहेतच. ओके. आणि जे आता प्रोग्राम्स तुमचे आहेत त्याचे ड्युरेशन्स कसे आहेत आणि त्यामध्ये सिलेबस कसा कसा घेतला जातो? ओके, सो आता जे इंडस्ट्रीजचे किंवा ऑर्गनायझेशन, आम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी पण बरंच काम करतो, कारण शिक्षक हे असं प्रोफेशन आहे की जे देश घडवण्याचं काम करतं. आणि सुदैवानं मी पिढीजात शिक्षकांच्या घरात जन्मल्यामुळे मला त्याबद्दल खूप अभिमान पण आहे आणि ती गरज आहे, कारण बऱ्याचदा शिक्षकांना नावं ठेवली जातात. परंतु माझं असं मत आहे की जर शिक्षक आपल्या कामामध्ये त्यांनी आवड निर्माण केली आणि विद्यार्थ्यांना त्या फोकसनं शिकवलं तर विद्यार्थी देखील वेगळ्या लेवलला काम करू शकतात. तर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये आम्ही शिक्षकांच्या नीड्स आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीनं कसं शिकवायचं, आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आणखीन बदल आणून विद्यार्थ्यांना पॉझिटिव्हली एंगेज करणं, जेणेकरून तो शिकण्याची जबाबदारी घेईल स्पून फीडिंग पेक्षा. आणि इंडस्ट्रीचे इतर वर्कशॉप असतात त्यामध्ये आपण पहिल्यांदा नीड अनालिसिस करतो की त्यांचे चॅलेंजेस काय आहेत, त्यांच्या एम्प्लॉईजचे इश्यूज काय आहेत, त्यांचे मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई मधलं कम्युनिकेशन काय, त्यांच्या वर्कर लेवलला पण आपण घेतो तर तिथे त्यांच्या बॅड हॅबिट्सचे पॅटर्न काय आहेत. आणि त्यानुसार आपण कस्टमाइज ऍक्टिव्हिटी बेस्ड ट्रेनिंग घेतो, जेणेकरून नुसतं वन वे लेक्चर नसतं, त्यामध्ये आपण गेम्स घेतो, ऍक्टिव्हिटीज घेतो, त्यांच्यातलं लहान मूल जागा करतो, जेणेकरून ते खूप सक्रिय होतात आणि 5 ज्ञानेंद्रियाने ते ऍक्टिव्ह झाल्यामुळं ते लर्निंग टिकतं आणि त्यांच्या टीम करून मग फॉलोअप घेतले जातात. त्याशिवाय
6 महिने वर्षभर असा हा प्रोग्राम चालतात बऱ्याचदा, जेणेकरून आपण बिफोर आणि आफ्टर ओके फरक दाखवू शकतो. नाहीतर 1-2 तासाच्या वर्कशॉपमुळे एवढा मोठा फरक नाही पडत. ओके लॉंग टर्म मध्ये आता बऱ्याच ठिकाणी आपण घेतो. दुसरं आहे ते म्हणजे ऑनलाईन वर्कशॉप्स जे आहेत ते मुद्दाम 15 दिवस ते 20 दिवसाचे ठेवले, बरं जेणेकरून ती हॅबिट व्हावी ओके आणि त्यातले सिंपल टूल्स ते फॉलो केल्यामुळं त्यांना छोटे छोटे रिझल्ट यायला लागतात आणि एकदा रिझल्ट आले की तो कॉन्फिडन्स यायला लागतो आणि ते बदल झाल्यावर मग ती प्रॅक्टिस होण्यासाठी आपण कम्युनिटी सपोर्ट फक्त रेकॉर्डेड कोर्सेस नाही, दर आठवड्याला आपण लाईव्ह त्यांना सपोर्ट देतो, व्हॉट्सअप ग्रुप करून त्यांचे ग्रुप तयार करतो. ओके अशा जितक्या पद्धतीने सपोर्ट देता येईल आपल्याकडून, जेणेकरून फक्त ते वर्कशॉप पुरतं ते कोर्स मर्यादित न राहता त्यांच्या सवयीमध्ये तो शिफ्ट होणं हा एक भाग आहे. अच्छा. आणि छोट्या मुलांच्यासाठी किंवा जे टीनेजर्स आहेत त्यांच्यासाठी काही स्पेशल तुमचे बॅचेस वगैरे आहेत का? कारण आजकाल बऱ्याचदा असं होतं की घरी आता कोविडच्या ह्या काळामुळे बरीचशी मुलं घरी आहेत आणि त्यांना एका वेगळ्या फेज मधून ते सगळे चालले आहेत, अशा वेळेला ते मेंटली डिस्टर्ब आहेत, तर ह्या मुलांच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे काही कोर्सेस आहेत का? डेफिनेटली आहे. असा जगातला रिसर्च सांगतो की 14 ते 24 वयोगटामध्ये जास्तीत जास्त आत्महत्येचं प्रमाण किंवा डिप्रेशनचं आहे आणि ग्लोबल रिसर्चनुसार द मोस्ट टर्ब्युलंट टाइम इन द हिस्ट्री. आत्ताची जी पिढी आहे इतकी इतिहासामध्ये यापूर्वी कधी चॅलेंजिंग पिढी नव्हती. याचा अर्थ ते अवघड आहेत टू डील असं नव्हे, कारण यापूर्वी त्यांच्या सर्व नॉलेज अक्वायरिंग सेन्सेस, ज्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, त्याला इतका भरमसाठ खाद्य मिळालं नव्हतं. आज लहान मूल पण 2-3 वर्षाचं आपोआप युट्यूब उघडतं आणि सगळं त्याला व्हिडिओ स्वतः चालू करतं, कारण नको त्या गोष्टी पण त्यांच्या आत जात आहेत. आणि त्यामुळे त्याशिवाय टीनेजर्स, किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोन्सचे बदल होत आहेत, शारीरिक बदल होत आहेत, सामाजिक बदलांना ते कोपअप व्हायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यामध्ये पण एक इंटरनॅशनल सर्टिफिकेशन केलंय की निगेटिव्हिटी कशी रिलीज करायची, पॉझिटिव्ह थिंकिंग, त्याशिवाय त्यांना पब्लिक स्पीकिंग आणि इतर पण काही स्किल्स जे त्यांना कॉन्फिडंटली जगाला सामोरं जायला शिकवतील, अशा पद्धतीचे आपण कस्टमाइज वर्कशॉप देखील घेतो. त्यामध्ये खूप चांगले टीनेजर्सचे रिझल्ट आहेत. खूप छान. आणि हे गरजेचं आहे, म्हणजे टीनेजर्सना बऱ्याचशा मुलांना असं फेस करावा लागतो एक फेस, आणि घरात असं होतं की मम्मी पप्पांनी सांगितलेलं पटत नाही बऱ्याचदा, त्यामुळे कोणीतरी एक मोटिवेशन आपल्याला देत आहे किंवा ते सांगतायत आपल्याला, समजून सांगतायत, हा फरक त्यांच्यामध्ये पडतो. त्यामुळे नक्कीच हे कोर्सेस त्यांनाही युजफुल आहे. डेफिनेटली. आणि बऱ्याचदा ऍज यू सेड राईटली की किशोरवयीन मुलांचं प्रमाण हे मैत्रीमधून जास्त ते इन्फ्लुएन्स होतात आणि आई वडील आणि सोशल प्रेशर होतं ते थोडं एक बंडखोरी असते. त्यामुळे आमच्यासारखे न्यूट्रल ट्रेनरसाठी ते थोडे ते ओपन अप होतात, काही गोष्टी शेअर करतात आणि थोडंसं त्यांना समजून घेऊन मोटिवेट केलं की त्यांना त्यांचा मार्ग सापडतो. ऍब्सोल्युटली. याची जी वेबसाईट आहे किंवा जो नंबर वगैरे आहे तर तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सशी शेअर करू शकता, जेणेकरून ते तुम्हाला डिरेक्टली अप्रोच होऊ शकतात. शुअर. तर माझी वेबसाईट आहे माझ्याच नावाने www.vinaygosavi.com आणि माझा मोबाईल नंबर आहे 9372691761. तुम्ही गुगलमध्ये जरी विनय गोसावी टाकलं तरी तुम्हाला वेबसाईट आणि मोबाईल नंबर देखील मिळून जाईल. ओके. आणि तुमचं युट्यूब चॅनल पण आहे? हां, युट्यूब चॅनल देखील खास यासाठी सुरू केलंय की जेणेकरून कधी कधी आपल्याला चांगली पुस्तकं वाचतो किंवा काहीतरी पण मनाविरुद्ध घडतं आणि पटकन एखाद्या इन्स्पिरेशनची गरज असते, आणि मुद्दा मराठीमध्ये छोटे छोटे क्लिप्स टाकलेले आहेत आणि अजून पुढे टाकायचा मानस आहे की जेणेकरून मराठीमधून जे आपले मराठी वर्ग आहे त्यांना पटकन पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन मिळेल आणि केवळ तात्पुरती प्रेरणा नाही, त्यातले टेक्निक जर आपण फॉलो केले तर त्याचा आपल्या दैनंदिन आणि कार्यालयीन जीवनात खूप चांगला परिणाम होऊ शकतो. खूप छान. आणि याचा नक्कीच सगळ्या व्ह्यूअर्सना आपला फायदा होणार आहे आणि नक्कीच तुम्ही जे सरांनी लिंक्स दिल्या आहेत किंवा जो नंबर सांगितला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिरेक्टली त्यांना अप्रोच करून त्यांचे क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा वर्कशॉप्स त्यांचे लवकरच सुरू होत आहेत, तर त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.
शिक्षण आले दारी, ज्ञानगंगा नांदेल घरोघरी. ज्ञानगंगा. इथं ज्ञान हे केवळ वर्गापर्यंतच मर्यादित नाही. जिथं नवीन उत्तरे शोधणं ही आविष्कारांची परंपरा आहे. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी संचलित श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज. उपलब्ध वर्ग: बॅचलर ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन कॉम्प्युटराइज आर्ट अँड स्केच टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन स्पोर्ट्स फिटनेस अँड एक्सरसाइज अँड फोटोग्राफी. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबतच तंत्रज्ञानाची जोड असलेले श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 023 28 254 227 आणि 800 74 69 091.